महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीनं निर्माण केली आहे। महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे संपला असून राज्यात जंगलराज आणलाय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणार आहे। खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणाऱ्यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत। गुंडांना राजाश्रय असल्यानं राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही। सुरक्षा रक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यवस्थेचे ढिंडवडे निघाल्याचे निर्देशक आहे। राज्यात माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा। 20 ते 25 मिनिटं एक अर्धा तास महिने लगेच केला का फोन म्हणजे सर जमाव जेवढा होता की मला चान्स पण मिळाला नाही मी काहीच करू शकत नाही कारण ते कोणाचं ऐकत पण एकदम त्याचा हात पण पकडला त्यांनी। ह्याच्या कंप्लेंट प्रमाणे गुन्हा दाखल केला आणखीन नाही गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे 24 तर हिने मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज 24ला मी तिला व्यवस्थित तेही असं घाबरून गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी त्यांना घेऊन बसले तेव्हा हिने मला 24चं सांगितलं। मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं म्हणे काकू तुझं दीदी नाव काय खुशी ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या होत्या आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे कारण गर्दी असतेच तिथं दरवर्षीच आहे मला वाटतं मी आता कालच चार्ज घेतला परवाच्या दिवशी नागेश मोती साहेब पण तुमच्या संपर्कात सगळ्या ऍक्टिव्हिटीज होते पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना आता ते अरेस्ट वाटतं ते मागच्या याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहीत पडलं तर ह्या मुली पण सगळे आलं आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा असेच प्रकार आमच्या सोबत घडतात। कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता 18ची झाली 2 दिवस आधीच झाली तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डने त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्ड सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही। आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे। जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक
म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे.